घडामोड अशी आहे की बदलापूर नगर परिषद निवडणुकीच्या 6 जागांसाठीचं मतदान पुढे ढकलल्यानं कोणाला मोठा म्हणजे एकूणच मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे। निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार आणि नागरिकांमध्ये बाचाबाची झाली आहे। मोठ्या प्रमाणात या निर्णयानंतर गोंधळ उडालाय। मोठी बातमी आपण बघतोय उपनगरातनं। बदलापूर नगर परिषद निवडणुकीच्या 6 जागांसाठीचं मतदान पुढे ढकलल्यानं मोठा गोंधळ उडालाय। निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्याचबरोबर उमेदवार नागरिकांमध्ये या सभागृहात बाचाबाची झाल्याचं आपण बघतोय। बदलापूर नगर परिषदेच्या 6 प्रभागातील 6 जागांवर 20 तारखेला मतदान होणार आहे, जे 2 तारखेला होणार होतं आणि त्या संदर्भात इथल्या उमेदवारांना माहिती देण्यासाठी, पत्रकारांना माहिती देण्यासाठी ही सगळी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। मात्र या पत्रकार परिषदेमध्ये अनेक प्रश्न विचारले जात आहेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना। काही त्यांना वाटते की समाधानकारक उत्तर नाहीत आणि त्याच्यामुळे हा गोंधळ उडालेला आहे। प्रत्येक जण प्रश्न विचारतोय, मात्र त्या प्रश्नाचं समाधान होत नाहीये। कुठेतरी न्यायालयाच्या कक्षेत असलेले प्रश्न विचारले जात आहेत, त्याच्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी त्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत आणि त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ उडालेला पाहायला मिळतोय। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं की ज्यांचे अर्ज जे आहेत अवैध झालेले आहेत त्यांना काही अधिकार नाही, मात्र ज्यांचे अर्ज वैध आहेत, जे उमेदवार रिंगणात आहेत, त्यांना मात्र माघारी घेण्यासाठी 3 दिवस दिले जातील। मात्र या सगळ्या प्रकारावरून जो काही न्यायालयाने निर्णय दिला 5-6 जागांसंदर्भात ज्यांचं मतदान 20 तारखेला होईल 2 तारखेऐवजी, त्याच्यामुळे अनेक प्रश्न मतदारांमध्ये, उमेदवारांमध्ये आहेत, पत्रकारांमध्ये आहेत, त्याचं काहीतरी उत्तर समाधानकारक मिळत नाही असं त्यांना वाटतं आणि त्याच्यामुळे हा गोंधळ उडालेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून निवडणूक निर्णय अधिकारी कशा प्रकारे उमेदवारांना, मतदारांना आणि पत्रकारांना समाधानकारक उत्तर देतात ते पाहावं लागेल। मात्र सध्या या ठिकाणी गोंधळ उडालेला पाहायला मिळतोय। गणेश मंजुळानंत, न्यूज 18 लोकमत, बदलापूर। शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमधील वाद हा कुठेतरी शिगेला पोहोचलेला दिसतोय। डोंबिवलीत कुंभारखाना परिसरातील गणेश घाट आणि रागाई मंदिर प्रवेशद्वाराच्या उद्घाटनावेळी भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचलेला बघायला मिळाला आहे। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आणि त्यानंतर घटनास्थळी तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली होती।